हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माऊली ज्ञानोबारायापेक्षा आपण एवढे मोठे. मग आजपासून कीर्तनातून एखादं वाक्य घेऊन जायचं, एखादा सिद्धांत घेऊन जायचा, एखादा दृष्टांत घेऊन जायचा, तो आपल्या आचरणात आणायचा. नक्कीच जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. असंच एका कीर्तनात मी सांगितलं, कीर्तनातून काहीतरी घेऊन जात, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. कीर्तन संपल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारच्या पारी मला साऊंड सिस्टीमवाल्याचा फोन आला. महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. मला वाटलं तारीखच लागती, तुमची तारीख नको बुट गेली. म्हणलं मग फोन कशाला केला. म्हणे महाराज तुम्ही म्हणे रात्री कीर्तनातून काहीतरी घेऊन जा. म्हणलं मग एक जण माईकच खिशात घालून घेऊन गेलं. तो माईक तुम्ही आणून द्या म्हणे. आता मग आता मी माईक न्यायला सांगितलं का. विठाला विठाला भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा देह विनामूल्य दिला. 1 रुपया न घेता हा देह कसा दिला. विनामूल्य दिला. तो कशासाठी दिला. 2 डोळे दिले, हात दिले, पाय दिले, दिले इंद्रिय, हात पाय विनामूल्य दिला. मग येथे बसलेल्या एखाद्याने मला वर हात करून सांगायचं महाराज मी या पांडुरंगाच्या मंदिराला 2 लाख रुपये देणगी दिली तेव्हा मला 2 डोळे दिले. आहे एखादा. 50,000 रुपये दिले तेव्हा हाताचा पंजा दिला. आहे एखादा. हे कसं मिळालंय. कसं मिळालंय. विनामूल्य मिळालंय. मला वाटतं भगवान परमात्म्याने हा 3.5 हाताचा देव विनामूल्य दिलाय. फार मोठी चूक देवानी केली. काय मत आहे तुमचं. हे कसं दिलंय. कसं दिलंय. विनामूल्य. मग तुम्हाला वाटत नाही का देवाने आपल्याला हे विनामूल्य दिले. फार मोठी चूक केली. जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणती वस्तू घ्या, गुळ घ्या, खारीक घ्या, खोबरं घ्या, शेंगदाणे घ्या, माईक घ्या, वाटाणे घ्या, फुटाणे घ्या, साडी घ्या, माडी घ्या, गाडी घ्या, गाडगं घ्या, मडकं घ्या, तांब्या घ्या, चूल घ्या, फुकणी घ्या, टरकाल घ्या, काही बी घ्या, काहीतरी पैसे द्यावा. हे कसं दिलंय. कसं दिलंय. मग याची किंमत जर माझ्या काही तरुण मंडळीला कळाली असती. 90च्या बाटल्या रिकाम्या करू करू औलादींनी किडनी आणि लिव्हर घालवले नसते. काहींना गांजा वडवडू छाताडं साडवले नसते. काहींनी गुटखे खाऊ खाऊ थोबाडाचा नाश केला नसता. गुटखे खाण्यासाठी दे, 90च्या बाटल्या रिकाम्या करण्यासाठी दे, भांडणं करण्यासाठी दे, मंत्री होण्यासाठी दे, आमदार खासदार होण्यासाठी दे, राजसत्ता मिळवण्यासाठी दे, संपत्ती मिळवण्यासाठी दे, लौकिक मिळवण्यासाठी दे. कशासाठी दे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा देव विनामूल्य दिला. भजन करण्यासाठी दिला. याचं देही घडे देवाचे. दुसऱ्या कोणत्याही देवाने भगवान परमात्म्याचं भजन करता येत नाही. गाढवाचं नाही, कुत्र्याचं नाही, उंदराचं नाही, मांजराचं नाही, डुकराचं नाही, वाघाचं नाही, शिळीचं नाही, बोकडाचं नाही, कोंबडीचं नाही, कोणत्याच देवाने नाही. याचं देही घडे देवाचे भजन.
मग हे भजन केलं माझ्या वारकरी संतांनी. मग ते भजन कोणतं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा संतांनी तुम्हा आम्हाला जो भजनाचा मार्ग दाखवला, गेले मार्ग दावनी आधी आपण ज्या धर्मात जन्माला आलोय ना, त्या धर्माचा मूळ पाय आहे नाम. मग ते नाम वाढवण्यासाठी तुम्हा आम्हाला माझ्या वारकरी संतांनी जो मार्ग दाखवलाय, त्या मार्गाचे दिलंय ना, त्याच्या कार्यासाठी हे झिजवलं पाहिजे. मग नामस्मरणाचा जो मार्ग दाखवलाय, त्या मार्गाचं आपण काय केलं पाहिजे? अनुसरण का अनुकरण? काय मत आहे तुमचं? काय केलं पाहिजे? अनुकरण नाही. अनुकरण करणे म्हणजे सेम झेरॉक्स कॉपी करणे. अनुसरण करणे म्हणजे तो मार्ग दाखवून गेलाय, त्या मार्गावर चालणे. एक घोटाळा असा आहे तुमच्या लक्षात येईल, अनुकरण आणि अनुसरण. टाइम काय झालाय? आवरायचं का चालून द्यायचं? अजून पाकिट वाढन बरं. विठाला दोन विद्यार्थी होते आपल्या गावातले. काय आडनाव आहे तुमच्या गावात जास्त? मोळ आडनावाचे दोन विद्यार्थी होते, चुलत भाऊ होते. अनुकरण आणि अनुसरण सांगायचंय मला तुम्हाला. 1ली ते 10वी एकाच वर्गात. एक चुलत भाऊ जास्त हुशार, एक कमी हुशार. जे कमी हुशार होतं ते त्याच्या चुलत भावाचं पाहून पेपर लिहायचं. त्याला जर 70-80% मार्क पडले, याला 50-60% पडायचे. हे 12वी झाले. दोघं पुढं इतिहास विषय घेऊन बीएड झाले. बीएड दोघांनी इतिहास विषय घेतला. दोघंही बीएड सुटले. याला जर 80-90% मार्क पडले, याला 10-5% कमी पडायचं. हे त्याची कॉफी करायचं, पास व्हायचं. बरं, चुलत भाऊ असल्यामुळं आडनावर नंबर असायचे, ते त्याचं पाहून लिहायचं. जाऊ दे भाऊ, आपला चुलत भाऊ त्याचं चांगलं होईल, ते त्याला दाखवायचं. दोघंही इतिहास विषय घेऊन बीएड झाले. आता मला तुम्हाला अनुसरण आणि अनुकरण घोटाळा कसा असतो पहा. दोघंही बीएड झाले आणि योगायोगाने आपल्या मुळशी तालुक्यातल्या शिक्षण संस्थेच्या जागा निघाल्या. इतिहासाची जागा निघाली. जागा भरायची होती एक. किती जागा भरायच्या होत्या? एक. सगळ्यांनी अर्ज पाठवले. यांनी वर्तमान पेपरात जाहिरात वाचली, आपला बायोडाटा पॅक केला, शिक्षण संस्थेत पाठवला. दुसऱ्यांनी पाहिलं, त्यांनी बी पाठवला. घोटाळा असा झाला, दोघांनाही कॉल आले. 5-10% फरक ना. मग त्यामध्ये घोटाळा असा झाला, जे जास्त हुशार होतं त्याला 1 दिवस अगोदर कॉल आला, आणि जे कमी हुशार होतं त्याला 1 दिवस लेट कॉल आला. हे मस्तपैकी सकाळी उठलं, टाय बी बेल्ट साबण बिबन 2-4 साबणाने आंघोळ केली. मम्मीकून 300 घेतले, पप्पाकून 200 घेतले. गावामध्ये सकाळी 8 वाजता बस आली. बसमध्ये बसलं, तिकीट काढलं, मुळशीला गेलं. शिक्षण संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलं. जागा किती भरायची होती? शेकडो कार्यकर्ते. याचा दुपारी 3 वाजता नंबर आला. साहेब म्हणले, जय हरी. कुठून आले? आलो मुठावरून. सप्ताह जोरदार झाला, वर्गणी भरपूर जमली. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन झाले. अगदी आहा से आहा तक टकाटक सप्ताह झाला. हे पा, आज गर्दी जास्त आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले जातात.
आता हे हुशार होतं, अभ्यास करून जायला होतं, तुमचा बायोडाटा बरोबर आहे, गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला किती प्रश्न विचारू? 3. बरं, हुशार माणसं फार धोरणी असतात, ते काय वायफट बकवास करीत, ते धोरणानेच बोलतात. याला पहिला प्रश्न साहेबांनी विचारला, भारत देश कधी स्वतंत्र झाला? काय प्रश्न विचारला? आता हे हुशार होतं, हे धोरणाने बोललं, साहेब 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. साहेबांनी पुन्हा दुसरा प्रश्न त्याच्याशी निगडीतच विचारला, यामध्ये कोण कोण होतं? पुन्हा हे धोरणाने म्हणलं, साहेब कोणाकोणाचे नावं सांगू? शेकडो हजारो लाखो क्रांतिकारक होते, टिळक, गोखले, नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, कोणाकोणाचे नावं सांगू सावरकरांपर्यंत? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर. तिसरा थोडा जनरल नॉलेजचा विचारला, साहेब म्हणे मंगळ ग्रहावर पाणी आहे का? हे पुन्हा धोरणाने बोललो, जनरल नॉलेजचा प्रश्न विचारला. आता हे इंस्टाग्राम पाहायचं, फेसबुक पाहायचं, व्हॉट्सअप पाहायचं, वर्तमानपत्र पाहायचं, टी व्ही पाहायचं, गप्पा ऐकायचं, व्याख्यानं ऐकायचं, ते धोरणानेच म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. म्हणजे अजून काय मंगळ ग्रहावर पाण्याचा शोध लागला नाही. मग तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकदम बरोबर. साहेब म्हणलं आमची कमिटी बसेल, तुम्हाला पुढचा मेसेज आम्ही लवकरच मुठेला पाठवून देऊ. हे गावाकडे आलं. आता याच्या चुलत भावाच्या डोक्यात खटका काय खटका? पहिली ते बीएड जे आपल्या भावाला विचारलं तेच आपल्याला विचारलं. बस उद्या आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय ना, आपल्याला सुद्धा तेच विचारणार. बस ते 6च्या इष्टीनं चुलत भाऊ गावात आलं. हे सायकलवर त्याला स्टँडवर नाही गेलं. दादाजी अरे कस काय झाला इंटरव्ह्यू? ते म्हणला अगदी टकाटक. सांग मग तुला काय विचारलं, उद्या मला जायचंय. आता याच्या डोक्यात खटका काय? उद्या जे आपल्या भावाला विचारतील तेच आपल्याला विचारतील. त्याला माहिती हे आपलंच पाहून पास होईल. यांनी एका दमात सांगितलं, मला पहिला प्रश्न विचारला, भारत देश कधी स्वतंत्र झाला? मी म्हणलो 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. यामध्ये कोण कोण होतो? हजारो शेकडो क्रांतिकारक होते, कोणाकोणाचे नावं सांगू? तिसरा जनरल नॉलेजचा विचारला, मंगळावर पाणी आहे का? मी धोरणानेच म्हणलो तपासण्या चालू आहे. माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. तो म्हणला बाद झालं. त्याने एका दमात सांगितलं, याने एका दमात पाठ केलं. परंतु घोटाळा असा झाला, याने फक्त उत्तरच पाठ केली. हे गेलं प्रश्न इसरून. याला प्रश्नांची काही घेणं देणं नाही. मग त्याचे उत्तर होते 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. कोणाकोणाचे नावं सांगू? शेकडो हजारो क्रांतिकारक होते. तिसरा प्रश्न तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. याने पाठ करायला सुरुवात केली. उद्या सांगायचे ना इस्रायल नको, अनुकरण आणि अनुसरण. तुम्ही सगळे गावात राहणारे माणसं आहेत. एखाद्या लहान पिल्लाला जर आपण किराणा दुकानात 2-4 वस्तू आणायला पाठवलं, बिडी, काडी, सिगरेट, चुना, मीठ, साखर, गूळ, काडेपेटी, ते पाठ करीत जातं 20-25 रुपये दिल्यावर, विसरू नाही म्हणून. तसं यांनी पाठ करायला सुरुवात केली. पाठ करता 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 8:30-9ला स्वयंपाक केला. घरातले 10-12 माणसं जेवायला बसले आणि त्याची मम्मी त्याला म्हणली, परशा भाजी वाढू? ते म्हणलं तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. कसं बस स्वयंपाक केला, जेवलं, झोपलं, तांबड्यात उठलं. आंघोळ करता करता तपासण्या चालू आहे, लवकरच कळेल. 42ला सुरुवात झाली, 47ला यश मिळालं. तपासण्या चालू आहे. कपडे बिपडे घातलं. मम्मीला म्हणला 300 दे, पप्पाला म्हणला 200 दे. मम्मी कोण 300, पप्पा कोण 200. मस्त 2-4 साबणाने आंघोळ बिंगोळ, टाय बी, बेल्ट लावून. ती मेकअपची इतकी चुकीची पद्धत आहे महाराज. जसपासून हा मेकअप आला ना, मेकअप, फेअर अँड लवली, ती तोंड धुवाची पद्धत. तोंड झोडेल परवडतं, पण ते धुवाला नाही परवडत. धुवाला 500 लागत, झोडाला रुपया खर्च नाही. खरं खोटे? तुमच्याकडे एक टीव्हीला जाहिरात दिसती का? तुम्ही टी व्ही पाहता ना सगळे, मला कळतं बरं का, लबाड बोललो. टी व्ही पाहता ना सगळे, ते टी व्हीला एक जाहिरात आहे पहा, कमळाच्या फुलातून बाय बाहेर येते अशी येते ना, तुम्ही पाहिली ना? ती काय म्हणते माहिती का? मेरे सौंदर्य का राज है शुद्ध सौम्य लक्ष. बरोबर ना? म्हणजे तिला असं सांगायचंय, जेव्हापासून मी हा साबण लाविते तेव्हापासून मी एवढी गोरी झाले. मग त्या लक्ष साबणाने जर माणसं गोरे होत असते, वेस्ट इंडिजमध्ये एकही निग्रो काळा राहिला असता का?
अख्खी कंपनीच उघडून लावली असती ना. ठेविले अनंत तैसेची रावे चित्त असू दे. समाधान. तुमच्या गावामध्ये आज 70 80 80 90 वर्षाचे म्हातारे आहेत. या कीर्तनात आहे आज कमळाच्या फुलासारखे टवटवीते. त्यांना विचारा कोणत्या साबणाने आंघोळ केली. तुमच्या गावात 80 90 वर्षाच्या म्हातारे आहेत. कमरेच्या खाली त्यांचे लांब केस आहे गुडघ्यापर्यंत. त्यांना विचारा कोणता शॅम्पू लावला. ठेविले अनंत तैसेची रावे चित्त असू द्यावे समाधाने. बस मग मस्तपणे याने पैसे बिसे घेतले. इष्टी आली. इष्टीत बसलं. 3 किलोमीटरमध्ये बस गेली आणि कंडक्टर म्हणलं तिकीट. हे म्हणलं तपासण्या चालू आहे लवकरच कळेल. कंडक्टर म्हणला अजून संपच मिटला नाही. 3 महिने होत आले बिन भाकरीचा मेलो म्हणला. काही सापडलं नाही. तू म्हणतो तपासण्या चालू आहे लवकरच कळेल. कसं बसं तिकीट काढलं. ते मुळशीला गेलं. याचा दुपारी 5 वाजता शेवटच्या टप्प्यात नंबर लागला. साहेब म्हणले जेरी कुठून आलात. आलो मुठावरून. काय आडनाव. मोहोळ. कस काय. अगदी टकाटक आहे. दिनगी बिनगी सगळं सप्ताह जोरात आहे. हे पा आज गर्दी जास्त आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. किती 3 म्हणले. याची 2 इंच छाती वाढली. ते मनातच म्हणलं साहेब काय बी विचारा. हा फाकड्या पाठच करून आला आणि ते पाठच करून गेलत. मग साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. तुमच्या सगळ्यांच्या उत्तर ध्यानात आहे ना. भजनी मंडळ मागचे इकडचे इकडचे. इकडे गुण नाही ना. दोन मी सांगणार नाही बरं. परत मी सांगणार नाही. साहेब 3 प्रश्न विचारणार परंतु आज बदलून विचारणार आहे हे या बावळ्याला काय माहिती नाही. मग साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला. 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 साहेब म्हणलं ग ग ग ग ग. साहेब म्हणलं तुझा जन्म कधी झाला. हे म्हणलं 42 सुरुवात झाली. किती हे 5 वैतागलं साहेब. साहेब पटकन म्हणून गेलं यामध्ये कोण कोण होत. आता हा गाजर सांगन कोण कोण होत. हा म्हणला शेकडो हजारो. साहेब म्हणलं याचे 4 हरवेल दिसतात. याचे 12 शिल्लक दिसतात. वैतागलं ना साहेब. साहेब वैतागून म्हणलं ए बावळ्या तुझ्या डोक्यात काही फरक आहे का. याला वाटलं प्रश्नच विचारला. ये म्हणलं तपासण्या चालू आहे. हा घोटाळा कशामुळे झाला. कशामुळे झाला. अनुकरण केल्यामुळे. मग आपल्याला जो मार्ग दाखवला तो अनुसरणाचा. मग तो अनुसरणाचा मार्ग धर्माचं नाम वाढवणे हे अभंगाच्या दुसऱ्या
करणे काम. मग पहिलं काम ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलोय त्या माता पित्यांची सेवा. दुसरं काम आपल्या लेकरांनो चांगले संस्कार. आपल्या पोरांना राम माहीत नाही, कृष्ण माहीत नाही, भीम माहीत नाही, अर्जुन नाही. नाशिकमध्ये कीर्तन चालू होतं आणि एका पोराला सहज विचारलं, म्हणलं तुला रावण माहिती का रे? 7वीचं पोरग. ते म्हणलं माहिती आहे. म्हणलं मग सांग रावण कोण होता? ते म्हणलं महाराज रावण शाहरुख खान होता. बघ तो त्याचा काय दोष? मध्ये ते 2 सिनेमे येऊन गेले ना, रावण 1 आणि रावण 2. त्याला तानाजी दाखवावं लागेल तेव्हा कळण रावण कोण होता. आपल्या पोरांना कृष्ण माहीत नाही, भीम माहीत नाही, अर्जुन माहीत नाही, रामायण नाही. आपल्या खेड्यात अजून चांगलं वातावरण आहे, पण शहरात अतिशय बेकार परिस्थिती महाराज. हे कशामुळं? मग यांच्यावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. मग हे धर्माचे खऱ्या अर्थाने काम आहे. मग या धर्मकार्यामध्ये जर कोणी आडवा येत असेल, माळकऱ्यांना कुणी नाव ठेवत असेल, वारकऱ्यांना कुणी नावं ठेवत असेल, धर्माच्या साधू संतांचं जे पवित्र धर्माचं काम जे करतायत त्यांना कुणी जर आडवं जात असेल, त्याची कोणत्याही प्रकारची भीडभाड ठेवायची नाही. आणि हे करत असताना तुकोबाराय सांगतात, किती श्रीमंत असेल, किती बलवान असेल, किती त्याच्या पावर असेल, नाही भीडभार तुका म्हणे सनाथोर, याची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. मग ते नाम कोणतं? विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.